चौथा क्रमांकाचा विषय आहे ग्रामपंचायत नियमांतर्गत प्रधान पोळी मशीन व क्रशर मशीन कायमस्वरूपी बंदी बसवावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. तर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सर्व ठिकाणी प्लास्टिक आणि दगड उचलणे यासाठी बंदीसाठी आम्ही या मताचं स्वागत करतो. कारण आम्ही 2021 पासून अर्ज वगैरे करून तुम्हाला ग्रामपंचायतला आम्ही भेट करण्यासाठी कळवलंय की किती म्हणजे त्याचे पर्यायी दुष्परिणाम आहेत ते आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाला आहे याचा आजपर्यंत जे लोक खदारीमध्ये काम करतात त्यांचं जीवनमान आतापासून किती उंचावलं आहे आणि त्या खदारीच्या लगतच्या पाण्याचं जीवनमान किती उंचावलं आहे ह्याची पडताळणी तुम्हाला आपण जाऊन कुठे किती येणार समजायचं की काही त्यांचा म्हणजे त्यांचं जीवनमान उंचावलं नाही, त्याच्यामध्ये काम करणारा मजुराचं पण जीवनमान उंचावलं नाही, उलट ह्याचे भयंकर नुकसान आहेत. घराला तडा जाणं बरेच जे आम्ही तुम्हाला अर्ज झाले मागे पण कळवले ते मागे 2021 पासून जेवढे पण अर्ज असतील ते वाचून तुम्ही ते त्यावर मेन्शन करून कायमस्वरूपी बंदी घालण्याबाबत हे करा. आणि दगड वगैरे तुम्हाला म्हणजे सर्वांना दगड आणि माती वगैरे ह्या गोष्टी लागतातच. त्याचा मापदंड असा राहावा की म्हणजे करून बसायला हवं. आता समज मी आता मेंढालेखाची गोष्ट काढली, मेंढालेखाला मी 5 दिवस राहणार गडचिरोलीमध्ये तुमचा नक्षलवाडी एरिया आहे. तर त्या एरियामध्ये हा चांगलं नियोजन आहे जंगलाविषयी पण. तर ते गावामध्ये स्वतःची विभट्टी आहे पण गावाची हे वीट ते बाहेरगाव विकतात कधी जेव्हा गावातील गरजा पूर्ण होऊन उर्वरित राहील तर विकतात. एवढी मोठी गोष्ट आपल्याला नाही करता येणार. तर आता पर्यावरण दृष्ट्या आपलं गाव आणि पर्यावरण हे खूप अति संवेदनशील आहे. त्याकरता आपल्याला हा प्रस्ताव करण्यासाठी आम्ही एकमत आहोत. बरोबर आहे. नामंजुरीचं काय आपल्या जिकडे फिरता आता मशीनवर गेल्यावर व्यावसायिक आहे, ग्रामस्थ आहे, शेतकरी आहे. कुणाच्या खजानी तुम्ही शेती करायची, तुम्ही धंदा करायचा, कुणाच्या प्रायव्हेट लँडमध्ये उत्पन्न करायचे, शासनाची परवानगी घेऊन त्याचे सकस निकष पूर्ण पार पाडून त्याने परवानगी दिली त्याला ग्रामपंचायतचा पेशामध्ये पण तो अधिकार आहे. व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे. व्यवस्थापन करण्याचे राईट तुम्ही जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही करा ना. तुमची राईट युनिव्हर्सिटी आहे, तुम्ही तो वापरा. द्यायची नाही द्यायची तो विषय दुसरा आहे. परंतु तुम्ही न करणे, बंदी करणे हा विषय तुमच्याकडे आहे का, तुमच्याकडे जे आहे का अधिकार ते फक्त आम्हाला मोठं गाव आहे. आता आम्ही छोटे आलेले रॉयल्टी घेताना माती उत्पन्न होतं. रॉयल्टी असेल मंत्रीकडे, माती पुन्हा मंत्रीकडे. काय पुढे मला सांगितलं माझी आपण माती रॉयल्टी घेणार इकडे तुम्ही ग्रामपंचायत संघटना महसूल विभागात आहे, तुम्ही तसे महसूल मला तुझे खंडात काढायचा अधिकार मला आहे. यांचा अधिकार नाही. गावाचा अधिकार नाही, गावाचा अधिकार नाही, यांचा अधिकार नाही, त्याचा
गरीबाची आवश्यक होता गरीबाला कसा सहाय्य करायचा काय खरंच कोणाची तक्रारी नसतील गावकऱ्यांच्या त्यांनी सिद्ध करून दाखवावं कसं करायचं. आज जर गटाला आतापर्यंत गावाचा विरोध आहे का हे आम्हाला स्पष्ट झालेलं आहे. आज गटाला विरोध आहे. त्या क्षेत्रासाठी ही विरोध असल्यास जर आम्हाला पडलं किंवा आम्ही काम केल्यानंतर आमच्या निदर्शनाला मारून नमक फोडून पाडायला नाही तिकडचं पाडा जीव
नाही.